ते इथं आरोहीचा अभ्यास चालू आहे. आम्ही पार्लरमध्ये आलेले आहोत. नमस्कार मंडळी, आरोही राणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथं बघू शकता आरोही अभ्यास करत आहे. आत्ताच आम्ही थोड्या वेळापूर्वी पार्लरमध्ये आलेले आहोत आणि थोडंसं मी इथं बुक्स वगैरे वाचत आहे. तर आमच्या मायलिकीची जोडी तुम्हाला कशी वाटते हे नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला. तर आता इथून दररोज डेली 11 वाजता व्हिडिओ येणार आहे. सो आमचे व्हिडिओ दररोज बघायचे. ओके, काय अभ्यास चालू आहे ना तुझं? ट्युशनला पण जायचं. तर ठीक आहे, मग भेटूत आपण थोड्याच वेळात. बाय. बघू शकता तर माझ्या मुलीला दाखवण्यासाठी मी अभ्यास करत बसले होते आणि तेवढ्यातच तिकडच्या साईडला पाणी आले आणि मम्मीने म्हटली की पाणी आलं आहे का? त्यांनी हो म्हटले आणि आता मम्मी ते धुणार आहे. पहिली पाणी आणली नाही वाटतं, आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत अभ्यास करणार. मम्मी आणलीस का पाईप? जस्ट माझा अभ्यास झालेला आहे आणि आता मला एक अर्धा तास लगेच ट्युशनला निघायचं आहे. आणि मी आज उपवास धरला होता, तर आता मी असंच जाणार होते, पण मम्मी मला नुसतं म्हणत होती फराळ करून जा 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 असंच म्हणत होती. त्याच्यामुळे आता मी जेवण करत आहे. उशिरा सोडलं तर सरांनी पळत आले. मी बरोबरच सोडलं, फक्त 5 मिनिट उशीर झाले. लगेच उशीर म्हणायचं का? काय काय शिकवले? क्वेश्चन आन्सर्स दिले, शिकवले नाही. तर आता आरोही ट्युशन वरून आलेली आहे आणि शैलू पण आलेली आहे. तर गाईज आज आहे रविवार, तर आज रविवारचं आमच्या ट्युशन होतं आणि उद्या आहे सोमवार, तर सोमवारची सुट्टी आहे आम्हाला. सेमच कलर काय? वेगळा सेमच आहे. डिझाईन पॅटर्न का सेम? मग सेमच पाहिजे होतं. स्वस्तात देऊ लागतं ग, घेतली मग कशाला ही करू. किती रुपीजला दिला होता? 100 नाही, 50. सेम थोडीच घेतली. 150. थोडं ते ही डिझाईन ही एक सर आहे बाय, आणि वेगवेगळं म्हणजे एक छोटे एक मोठे. मम्मीच आहे माझं नाव फिट करायचं. हॅलो गाईज, मला इथं तीळ आहे बघू शकता. इथं वरती टिफिनचा डब्बा आता तिथे तुझ्या बॅगेत टाक. सावकाश घे, लागेल. दुसऱ्या कप्प्यात टाक. हे मी लावत आहे, निघालं होतं मागच्या वेळेस. आणि ह्या दोघी आता घरी जात आहे. काय ते राहते. जा, बाय. किती वेळ झाला ह्यांना जावा म्हणून सांगते, आणखीन गेले 5 मिनिट झाले. इथंच ह्यांचा गम्मा टम्मा चालू आहे. कधी जायचं आपल्याला? 5 वाजता ना? 5 तर इथंच वाजले. 5 वाजता जायचं. बाय, लवकर या. खूप दिवस झालं हे इथे असं लावायचं होतं, पण मागे ना 2 महिने दुकान जेव्हा बंद होतं ना, त्या टायमिंगला हे ऑटोमॅटिक गळून पडलं साफसफाई करताना. स्टिकर खराब झालं होतं. इथला कितीही जरी पसारा काढला ना, शेवटी इथं पसारा होतच असतो. तर आता हे असं इथं लावून घेतलेलं आहे. आणि हे इथं माझं हे मनी प्लांट, आणि छान असं आहे, इतकं सुंदर. गणेशा आणि महालक्ष्मी, सुंदर छान. आणि इथं मी
मला एवढी लई करू वाटेल पण आता मी करू शकत नाही. मी इतके करणार होते. मला लई आवडते तेवढी. असं ना खुश. इरिटेट बोलायलाच मला नाही सांगायचं. औषध पिऊन यावं काय? केस इरिटेट करल्यास मला नाही सांगायचं. तुला सांगते मला मी काय नाही. अगं मी नीट करायले इथून. मला ते नाही पाहिजे होतं तर मला गप. पाहिजे होतं. ही चालू यायचं ना मग. यायचं ना मग. दाखवू का मी हे वाली स्किप करून? दाखवायचे का? अगं हे क्रिकेट खेळणं चालू आहे लेकरांचं इकडे. इकडून ये ग, अरे सॉरी. तर आता आम्ही इथं शंभूंच्या मंदिरात आलेले आहोत. इथं छोटंसं असं पार्क आहे, पण त्या पार्कमध्येच महादेवाचं पण, हनुमानाचं पण आणि गणेशाचं असं मंदिर आहे. आणि इथेच बॅक साईडला ना छान अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवून इथं छान असं म्हणजे पूजेचं हे केलेलं आहे. इथं बघू शकता. आणि ह्याच साईडला इकडे महादेवाची पण पूजा चालू आहे. आणि इथं गाणी वगैरे चालू असल्यामुळे कॉपीराइट क्लेम येईल म्हणून मी बॅकग्राऊंडचा आवाज म्यूट केलेला आहे. तर हे बघा इथं सुंदर अशी महादेवाची मूर्ती आहे. आरोही म्हणत होती तू पार्लरमध्ये असताना माझं इबीत मोडलीस म्हणून ती इथे डबल इबीत लावून घेतली. आणि छान आम्ही टाइम स्पेंड करत आहोत. छान वाटलं ना? तू पहिल्यांदा बघितलीस ना मंदिर? छान आहे, खूपच सुंदर आहे. इथं महादेवाचं मंदिर आहेत. एक इथे आणि खूप सुंदर आहे हे मंदिर. आणि तिकडचा महादेव एक व्हाईट कलरचा आणि इकडचा black. पण खूप सुंदर आहे ना. इथे छान पूजा वगैरे पण चालू आहे पाठीमागे. आरतीच्या हो आरती चालू आहे. अगं इकडून बिघट आहे की. हां इथून. चला तर मग आता आपण स्वामींना जाऊया. आरोहीचं पहिलं फॅशन शो इथं होता. चुकीचं नाही, बरोबरच आहे. दरवेळेस आपण तिकडून जातो, आता इकडून चाललो. माळच नाही का? चला ग, नुसतं खेटायली बाबा ही पोरगी, मला चिरडी गेली. एकादशी निमित्त इस्कॉनच्या मंदिरामध्ये खूप छान छान असं सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत, पाहू शकता. आणि एका चिमुरडीने खूप छान असं गाणंही म्हटलेलं आहे. देवकोठी रंगे सांगना आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला आषाढी
हरे कृष्ण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाईच्या विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे गोपाल श्री श्रीमती श्री भक्तिविलास. भुलत नाही. कसं वाटलं शैलू? छान वाटलं ना, एकदम फ्रेश. तर चला तर मग आता आम्ही फराळ करून घेतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस इतका सुंदर गेला ना, खरंच आजच्या दिवसासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप सगळ्या शुभेच्छा. बाय. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.